वाढीव पाणी पुरवठा आणि भुयारी गटार योजनेचे प्रस्ताव नव्या DPR नुसार शासनाकडे पाठवणार. परभणी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. परभणी दिनांक 8 अमृत 2.0 अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा आणि भुयारी गटार योजनेचे प्रस्ताव नव्या DPR नुसार शासनाकडे पाठवण्याचा निर्णय परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. परभणी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक बुधवारी 8 जुलै रोजी सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आयुक्त नितीन नार्वेकर, नगर सचिव विकास रत्नपारखी, उपायुक्त तुकाराम कदम, प्रज्ञावंत कांबळे, शहर अभियंता वसीम पठाण, पाणीपुरवठा विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी यशवाडी येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर एकूण 5 विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी 3 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तर अमृत 2.0 अभियानाअंतर्गत वाढीव पाणी पुरवठा आणि भुयारी मलनिस्सारण योजनेचे प्रस्ताव जुन्या DPR नुसार न राबवता नव्या DPR नुसार सुधारित करून शासनाकडे पाठवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. नाले सफाईसाठी मशिनरी भाडेतत्वावर घेण्यास मंजुरी. विषय क्रमांक 6 अंतर्गत प्रभाग समिती अ, प आणि क हद्दीतील सर्व लहान मोठ्या नाल्यांची साफसफाई, खोलीकरण, रुंदीकरण यासाठी JCB, पोकलेन, LR मशिनरी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याच्या निविदा दरच मंजुरी देण्यात आली. नगरसेवक अक्षय देशमुख, आकाश लहाणे यांनी ठरावास अनुमोदन दिले. नगरसेवक नदीम इनामदार यांनी मशिनरीवर कॅमेरे बसवण्याची सूचना केली. त्यावर आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सर्व वाहनांवर जिओ टॅगिंग करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांनी ठरावाला मंजुरी दिली. विषय क्रमांक 7 अंतर्गत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी 4 चाकी वाहने भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्याच्या दरास मंजुरी देण्यात आली. अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेसाठी नवा DPR तयार करण्याची सूचना. विषय क्रमांक 8 अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानातील परभणी शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदेबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग यांनी माहिती दिली. यावेळी नगरसेवक भगवान वाघमारे यांनी ही निविदा 2022 मधील असल्याने सध्याच्या परिस्थितीनुसार ती कालबाह्य झाली असून 2026-27च्या दरपत्रकानुसार नवीन DPR तयार करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली. या भूमिकेला नगरसेवक अक्षय देशमुख, व्यंकट डहाळे, सुनील देशमुख, आकाश लहाणे, अर्जुन समाले, गणेश उर्फ बबलू टाक, डॉक्टर केदार खटिंग यांनी पाठिंबा दिला. त्यानुसार जुना प्रस्ताव न मंजूर करता नवीन DPR नुसार सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. भुयारी गटार योजनेसाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्यात विषय क्रमांक 9 अंतर्गत अमृत 2.0 अभियानातील भुयारी मलनिस्सारण योजनेच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. नगरसेवक भगवान वाघमारे यांनी योजनेसाठी आवश्यक जागांची उपलब्धता आणि नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पाणीपुरवठा विभाग प्रमुख तन्वीर मिर्झा बेग यांनी एका ठिकाणची जागा महापालिकेची निश्चित असून धार रोड परिसरातील दुसऱ्या जागेचा नवीन DPR मध्ये समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावर सदस्यांनी 3 वर्षापूर्वीच्या निविदेऐवजी 2026-27च्या सुधारित दरानुसार नवीन DPR तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. त्याला सभागृहाने एकमुखी मान्यता दिली असून अमृत 2.0 अंतर्गत वाढीव पाणीपुरवठा आणि भुयारी मलनिस्सारण या दोन्ही योजनांचे जुने प्रस्ताव मंजूर न करता सुधारित DPR तयार करून नव्याने शासनाकडे सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.